महाराष्ट्रातील कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, तुळजापूरच्या तुळजाभवानीचे मंदिर आणि माहूरगडाच्या रेणुका देवी या 3 आणि अर्धशक्तिपीठ म्हणजे 3.5 प्रमुख स्थान होय. हे प्रत्येक स्थळ गहन माहितीसह व दिव्य पौराणिक महत्त्वाने भरलेले आहेत. नमस्कार मंडळी, मराठी सखीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. कोल्हापूर, तुळजापूर, माहूरगड आणि नाशिकची सप्तशृंगी देवी हे सर्व शक्तिपीठ तीर्थक्षेत्र असून नवसाला पावणारे आहेत. कारण हे सगळे स्थळ जागृत आहेत. याच्याशी निगडीत बऱ्याच आख्यायिका आहेत. येथे भावक आपापल्या इच्छा घेऊन येतात आणि या शक्तिपीठांना भेट देतात. येथे नवरात्रीत खूप गर्दी असते. आज आपण या शक्तिपीठांबद्दल जाणून घेणार आहोत. महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर. कोल्हापुरातील महालक्ष्मी म्हणजेच आपली अंबाबाई हे सर्वात जुने देऊळ असून या मंदिराचे किंवा देऊळाचे बांधकाम राष्ट्रकूटांनी किंवा त्या आधीपासून शिलाहार राजांनी 8व्या शतकात केले होते. पुराणात याचा उल्लेख 108 पीठांपैकी एक, महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक असे केलेले आहे. कोल्हापूरची अंबाबाईला महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणतात. ज्यावेळी मुघलांचे शासन होते त्यावेळी त्यांनी हिंदूंवर सूड घेण्यासाठी देऊळ नासधूस केली. त्यावेळी या देऊळाची मूर्ती तिथल्या पुजाऱ्याने बरेच वर्ष लपवून ठेवली. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत इसवी सन 1715 ते 1722 या सुमारास मंदिराची पुनर्बांधणी केली. या देऊळात महालक्ष्मी आणि त्याच्या समोर गरुड मंडपात गरुड स्थापित केले गेले. देवीची मूर्ती दगडी असून वजन 40 किलोग्राम आहे. मागील बाजूस दगडी सिंह आहे. देवी आईच्या मूर्तीच्या डोक्यावर मुकुट असून त्यावर शेषनाग आहे. तुळजाभवानी. तुळजापुरातील तुळजाभवानीचे तीर्थक्षेत्र हे पूर्ण आणि आद्यपीठ मानले जाते. येथे तुळजाभवानीचे प्राचीन देऊळ असून हे महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात वसलेले आहे. पुराणानुसार असुरांचा संहार करून धर्मचरण आणि नीतीची पुनर्स्थापना करण्याचे कार्य देवी आईने केले आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज भोसले यांची कुलदेवी देखील हीच तुळजाभवानी आहे. भवानी आईच्या आशीर्वादाने महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली असून खुद्द देवी आईने छत्रपती शिवाजी महाराजांना दृष्टात येऊन महाराष्ट्रावरील आलेल्या संकटाचे निवारण करण्यासाठी तलवार दिली होती. या संदर्भात अशी आख्यायिका आहे की देवीचे हे देऊळ डोंगर माथ्यावर असल्याने याचा कळस दिसत नाही. या देऊळाचे काही भाग हेमाडपतीने बांधलेले आहेत. नवरात्र उत्सव जरी 9 दिवसाचा असला तरी हा उत्सव येथे एकूण 21 दिवस चालतो. त्यानंतर येते रेणुका देवी, माहूरगड. माहूरगडाची रेणुका देवी ही महाराष्ट्रातील अनेक परिवारांची कुलदेवी आहे. ही 3.5 शक्तिपीठांपैकी एक आहे. माहूरगड हे एक जागृत तीर्थस्थान आहे. माहूरगडावरील रेणुकेचे तसेच दत्तात्रय आणि परशुराम यांची देखील देऊळ येथे आहेत. या देवीचं देऊळ यादव काळातील राजांनी बांधलेले आहे. आख्यायिका आहे की दत्तात्रयाचा जन्म देखील याच माहूरगडावर झाला. माता रेणुकेची एक कथा आहे. या कथेनुसार रेणुका मातेचा वध त्याचा मुलगा परशुरामाने आपल्या पितृ आदेशावरून केले. नंतर परशुरामाला आपल्या मातेची आठवण येऊ लागली. ते दुःखी झाले असून शोकाकुल झाले होते. त्याच क्षणी आकाशवाणी झाली, तुझी आई तुला दर्शनास येईल, पण तू मागे वळून बघू नकोस. परंतु परशुरामाला आपल्या आईशी भेटण्याची ओढ लागली होती. त्यामुळे त्याने मागे वळून पाहिले. त्यावेळी रेणुका मातेचा चेहराच जमिनीतून वर आला होता. परशुरामाला तेवढेच दिसले. या डोंगरावर परशुरामाने मातेचे दर्शन घडले. त्यामुळे या डोंगराला मातापूर म्हटले जाऊ लागले आणि शेजारीच आंध्र प्रदेशातील ऊर गाव असल्याने माहूर आणि आता ते माहूर असे ओळखले जाते. सप्तशृंगी देवी, नाशिक. या देवीचे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी अर्धपीठ म्हणून ओळखले जाते. ही सप्तशृंगी देवी नाशिकपासून 65 किलोमीटरवर 4800 फूट उंचीवर सप्तशृंग गडावर वास्तव्य आहे.
निसर्गाच्या सानिध्यात असलेली ही सप्तशृंगी गडावर सप्तशृंगी देवी उभ्या रूपात आहे. यामागील अशी आख्यायिका आहे की महिषासूर मर्दन करण्यासाठी देवांनी याची याचना केली, त्यामुळे देवी होमातून प्रकट झाली. तिचे हेच रूप म्हणजे सप्तशृंगी होते. तिला ब्रह्मस्वरूपिणी देखील म्हणतात. हे ब्रह्मदेवाच्या कमंडलातून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप, तसेच महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वतीचे त्रिगुणात्मक असे स्वरूप म्हणजे देवी सप्तशृंगी. या देवीची मूर्ती 8 फूट उंच आहे. तिला 18 भुजा आहेत. मूर्ती सिंदूर अचित असून रक्तवर्णी आहे. या देवीचे डोळे तेजस्वी असून टपोरे आहेत. सर्व हात एकमेकांना लागलेले आहेत. महासुरांची लढण्यासाठी देवीला सर्व शस्त्रे दिलेले आहेत. ही देवी अर्धशक्तपीठ म्हणून ओळखली जाते. असेच महाराष्ट्राची ही 3.5 शक्तिपीठे खूप प्रसिद्ध आहेत व लोकांसाठी आकर्षक देखील आहेत. तुम्ही जर तुमची कोणती इच्छा घेऊन येथे गेलात तर ती नक्कीच पूर्ण होते. कशी वाटली ही 3.5 शक्तिपीठांबद्दल माहिती सांगायला विसरू नका. असेच आपल्या चॅनेलवर वेगवेगळे व्हिडिओज आहेत. कामाख्या देवीचाही व्हिडिओ आहे, तुम्ही पाहायला विसरू नका. व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. परत भेटू मस्त अशा नवीन माहितीपूर्वक व्हिडिओसोबत. धन्यवाद.